चला दर्पण न्यूज। हुपरी उपविभागात सरसकट बिलांचा धडाका, ग्राहकांना आर्थिक 420 व्होल्टचा करंट देण्याचा आरोप। प्रत्यक्ष मीटर रिडिंग न घेता अवास्तव बिले, स्मार्ट मीटर बसवण्यासाठी अप्रत्यक्ष दबाव आणला जात असल्याची चर्चा। महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या हुपरी उपविभागीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये सरासरी बिलिंगच्या नावाखाली ग्राहकांना अवास्तव बिले आकारली जात असल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत। प्रत्यक्ष मीटर रिडिंग न घेता सरसकट बिले देऊन सर्वसामान्य ग्राहकांना आर्थिक 420 व्होल्टचा करंट दिला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। ग्राहकांचं म्हणणं आहे की अनेक घरांमध्ये नियमितपणे 100 ते 200 युनिट पर्यंत वीज वापर होत असतानाही बिलांमध्ये 300 ते 400 किंवा त्याहून अधिक युनिट दाखवून आकारणी केली जात आहे। परिणामी कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांनाही उच्च दराच्या वीज स्लॅबचा फटका बसत असून नेहमी 500 ते 800 रुपयांच्या दरम्यान येणारी बिले अचानक 2 ते 4,000 रुपयांपर्यंत पोहोचत आहेत। मीटर रिडिंगची जबाबदारी कोणाची? वीज मीटरचे नियमित रिडिंग घेणं ही वीज वितरण कंपनीची जबाबदारी आहे। मात्र प्रत्यक्ष रिडिंग घेण्यात त्रुटी राहिल्यास किंवा नियुक्त कर्मचाऱ्यांनी वेळेवर काम केले नाही तर त्याची शिक्षा ग्राहकांना आर्थिक स्वरूपात देणे कितपत योग्य आहे असा प्रश्न उपस्थित केला आहे। ग्राहकांचं म्हणणं आहे की रिडिंग न घेण्याची चूक कंपनीची असताना त्याचा भार सरसकट बिलांच्या माध्यमातून ग्राहकांवर टाकला जात आहे। अनेक वेळा ग्राहकांनी तक्रार करूनही बिलांमध्ये तत्काळ दुरुस्ती होत नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे। स्मार्ट मीटरसाठी दबावाचा आरोप। सध्या हुपरी परिसरात स्मार्ट मीटर योजना राबवली जात असताना अनेक भागांमध्ये जुन्या मीटर धारकांना सरासरी बिले दिली जात असल्याने ग्राहकांमध्ये संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे। काही नागरिकांच्या मते जुन्या मीटर धारकांना अवास्तव बिले देऊन स्मार्ट मीटर स्वीकारण्यासाठी अप्रत्यक्ष दबाव निर्माण केला जात आहे। जरी याबाबत अधिकृत पुष्टी नसली तरी अशा स्वरूपाच्या चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहेत। आर्थिक फटका सर्वसामान्य कुटुंबांचं मासिक बजेट आधीच महागाईमुळे विस्कळीत झाले असताना अचानक वाढलेल्या वीज बिलांमुळे अनेक कुटुंब आर्थिक अडचणीत सापडली आहेत। विशेषतः शेतकरी, कामगार, निवृत्त नागरिक आणि अल्प उत्पन्न गटातील ग्राहकांना याचा मोठा फटका बसत असल्याचं चित्र आहे। ग्राहकांचं म्हणणे आहे की प्रत्यक्ष वापरापेक्षा जास्त युनिट दाखवून बिल आकारले जात असल्याने त्यांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत आहे। अनेक जण बिल दुरुस्तीसाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवत असूनही समाधानकारक तोडगा निघत नसल्याची तक्रार आहे। चौकशीची मागणी। हुपरी उपविभागाअंतर्गत झालेल्या सर्व सरासरी बिलांची स्वतंत्र चौकशी करून प्रत्यक्ष मीटर रिडिंगच्या आधारे पुनर्बिलिंग करण्यात यावं अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। तसेच रिडिंग न घेण्यास जबाबदार असलेल्या यंत्रणा आणि कर्मचाऱ्यांचीही चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरत आहे। ग्राहक संघटना आणि नागरिकांच्या मते जर प्रत्यक्ष रिडिंग न घेता सरसकट बिले देण्यात आली असतील तर त्याचा आर्थिक फटका ग्राहकांना बसू नये, अन्यथा ग्राहकांचा वीज वितरण व्यवस्थेवरील विश्वास आणखी कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मीटर रिडिंग घेणं ही महावितरणची जबाबदारी असताना रिडिंग न घेतल्याचा फटका ग्राहकांनी का सहन करावा? हा प्रश्न आज हुपरी उपविभागातील हजारो ग्राहकांच्या मनात उपस्थित होत असून या संपूर्ण प्रकरणाकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.